पवारांच्या आठवणी सांगताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गहिवरले. मोठा भाऊ गमावला अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. यावेळी जयंत पाटलांनी देखील आठवणींना उजाळा दिलाय. आपण पाहतोय आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस होता आणि यावेळेस अनेक नेत्यांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिलाय. दादा वेळ कधी चुकवत नव्हते, पण त्या दिवशी नियतीने मात्र वेळ चुकवली. लाख गेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे असं आपण नेहमी म्हणतो. पण त्या दिवशी सभापती महोदय अगदी विपरीत घडलं. लाखांचा पोशिंदा गेला. दादा माझ्यापेक्षा वयाने मोठे होते, अनुभवानेही मोठे होते. मी माझा मोठा भाऊ गमावलाय असं सातत्याने ते गेल्यापासून वाटतंय. दादा जर आज आपल्यात असते पुढची 15-20 वर्ष, तर नक्की दादांची क्षमताच एवढी होती आणि ॲक्सेप्टेबिलिटी एवढी होती की दादा भविष्य काळात कधी ना कधीतरी महाराष्ट्राच्या प्रमुख पदावर नक्की बसले असते, याची माझ्या मनात कधीच शंका नव्हती. आणि गेले 8-9 महिने बऱ्याच बैठका माझ्या त्यांच्या झाल्या आणि त्यावेळी इतक्या वेळेला जेवणाला यायचे, इतके प्रचंड खुश असायचे की मला या मागच्या 4 महिन्यात दादांच्या चेहऱ्यावरची खुशी प्रचंड मोठी होती.